या बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। मी राजेश काळे, माजी उपमहापौर तथा नगरसेवक जुळे, सोलापूर। आज आपल्या माध्यमातून मला माझ्या पक्षातील केंद्रीय प्रमुख, प्रदेशाध्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादवजी बावनकुळे साहेब यांना विनंती करू इच्छितो की आम्हाला सर्वांना भारतीय जनता पार्टीतील दक्षिण मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना, पक्ष संघटनेतल्या कार्यकर्त्यांना, सामान्य कार्यकर्त्यांना असं वाटतं की माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे पुनश्च एकदा मुख्यमंत्री व्हावेत आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदामध्ये आमच्या दक्षिणचं योगदान असावं, दक्षिणचं सहकार्य असावं आणि आम्हाला दक्षिणला भाजपाचा चांगला उमेदवार मिळावं, एक चांगलं नेतृत्व मिळावं, यासाठी पत्रकार परिषद आहे। या माध्यमातून मी सांगू इच्छितो की गेल्या 2 टर्ममध्ये विद्यमान आमदारांनी स्वतःची विश्वासार्हता गमावली आहे। नेहमी सामान्य जनतेला गोल गोल बोलणे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला प्रतिप्रश्न उभा करणे, हद्दवाढ भागाची समस्या घेऊन गेल्यानंतर सांगणे की हद्दवाढ भाग होऊन किती वर्ष झाले, तुम्हाला आता जाग आली का? आणि नवीन होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना वाव देण्यापेक्षा, पक्षवाढीपेक्षा व्यक्तिनिष्ठ का असावं याच्यावर भर दिला गेला। मी नगरसेवक असताना आमच्या दक्षिण मतदारसंघातून, हद्दवाढ भागातून जे आम्ही नगरसेवक होतो 12 जण, त्यांना स्वतःचा गट करायला लावला आणि गट करून विजय देशमुखांच्या विरोधात आम्हाला स्टेटमेंट द्यायचं, प्रत्येक गोष्टीला सभागृहामध्ये आलेल्या विषयाची अडवणूक करायची, बजेटला अडवणूक करायची, प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला खतपाणीच घातलं आणि आम्हाला त्यांनी सांगितलं। यामुळे शहराचा विकास खरंच खुंटला। हद्दवाढ भागामध्ये ज्या समस्या होत्या त्या कधीच पूर्ण झाल्या नाहीत आणि सर्वात जास्त टॅक्स भरणारा आमचा हा हद्दवाढ भाग आहे। या भागामध्ये आम्ही टॅक्स ज्या प्रमाणात देतो ते गावठाणच्यापेक्षाही आमचं टॅक्स सर्वात जास्त आहे आणि या गोष्टीला आम्हाला विद्यमान आमदारांनी कधीच विश्वासात न घेता किंवा विकासाच्या आराखड्यावर न बोलता फक्त राजकारणावरतीच आणि द्वेषाचं राजकारण हे पसरवलेलं आहे। मला आपल्या माध्यमातून आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगायचं आहे की सध्याची निवडणूक वेगळी आहे। पूर्वी विधानसभेला आम्ही माननीय नरेंद्र मोदी यांच्या नावाखाली त्यांच्या लाटेमध्ये आमदार झाले, नंतर फडणवीस साहेबांनी स्वतः निवडणूक हाती घेतल्यामुळे 2019 ची इलेक्शन सुद्धा आम्ही कशीबशी जिंकली। एकदम कमकुवत उमेदवाराच्या विरोधात आम्ही फक्त 22,000च्या फरकाने तिथं आमचे उमेदवार निवडून आले। त्यामुळे इथं फार मोठी अँटी इन्कमसी आहे। दुसरी गोष्ट, आता सध्या परिस्थिती अशी आहे की ग्रामीण भागामध्ये फार मोठा रोष आहे, हद्दवाढ भागामध्ये रोष आहे आणि अँटी इन्कमसी असल्यामुळे इथे उमेदवार बदलावा, भूमिपुत्राला तुम्ही उमेदवारी द्यावी आणि भूमिपुत्राला जर उमेदवारी दिली तर दक्षिणचा विकास होईल। आणि आता सर्व भागामध्ये एक गोष्ट केलेली आहे की विकास हवा तर उमेदवार नवा आणि माननीय अमित शहाजींनी, JP नड्डा साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्यांची अँटी इन्कमसी जास्त आहे, ज्यांचा सर्वे नेगेटिव्ह आहे, त्यांची उमेदवारी कट करण्यात येणार आहे। तर तोच हरियाणा पॅटर्न आपण इथं राबवावा आणि हरियाणा पॅटर्न जर राबवला तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले दिसतील। आणि इथले फार ज्वलंत प्रश्न आहेत। पाण्याचा प्रश्न, याच्यावरती निवडणूक होणार आहे। शहर हद्दवाढ भागामध्ये पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवू शकलो नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। जलतरण, दुसरी जलतरण वाहिनी आहे, तिचं काम रखडलेलं आहे। आता अंतिम टप्प्यात जरी असलं तर हे गेल्या 5 वर्षापूर्वी व्हायला हवं होतं। दुसरी गोष्ट, ग्रामीण भागातून MIDC ला ग्रामीण भागातून विरोध नव्हता, हे मला तुमच्या समोर खास सांगायचं आहे की त्याला विरोध नव्हता, फक्त MIDC ची जागा बदलली। जी पूर्वी सेनेचे आमदार रतिकांत दादा पाटलांनी MIDC ची जागा निश्चित केली होती, ती जागा बदलून दुसरी जागा घेण्यात आली आणि त्यामध्ये विद्यमान आमदाराची स्वतःची जी जागा आहे त्या जागेवरती MIDC करायची। त्या गोष्टीला विरोध झाल्यामुळे तिथला विकास खुंटलेला आहे। भीमासिना, तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत। तिथला जर स्थानिक उमेदवार दिला तर तो शेतकरी बळीराजा जर असेल तर आत्मीयतेने हा प्रश्न सोडवला जाईल
याच्यावर आमची भूमिका ठाम आहे. शहरी भागातून तर आम्ही कमळालाच मताधिक्य दिलेलं, आम्हाला पक्ष सोडायचा नाही. माझ्याबरोबर किमान 10 नगरसेवक आहेत आणि ग्रामीण भागातले 25 ते 30 सरपंच, विद्यमान सरपंच, बाकी ग्रामपंचायत सदस्य असे सगळेजण आहेत की ज्यांनी फक्त काय विरोध करताना थोडस पुढे येताना घाबरत आहेत की आमदार समजा नाही बदलला तर पुढे आमचं काय. पण त्याचं मतात रूपांतर होत नाही आणि आम्ही सध्या 35,000 मताधिक्याने पाठीमागे आहोत. आणि जर विरोधकांकडे हे जर निवडून येणारी सीट जर विरोधकांकडे गेली तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांवरती फार मोठं म्हणजे त्याचा रोष आणि आम्हाला फार अपमानित राहावं लागणार आहे. आणि ही हक्काची सीट आम्हाला कोणत्याही परिस्थितीत सोडवायची नाहीये. फडणवीस साहेबांना माझी विनंती राहील की त्या जागेवरती आपण निश्चित विचार करावा आणि तुम्ही वाढल्यास आणखी एकदा सर्वे करा आणि त्या सर्वेचा तो तुम्ही जर पॉझिटिव्ह आला तर आम्हाला सांगा. याच्यामध्ये आतापर्यंत 5 ते 6 सर्वे झाले आहेत आमच्या माहितीप्रमाणे. सर्व सर्वेमध्ये विद्यमान आमदार यांच्याबद्दल रोष दिसून येतोय. हे वरती माहिती असून देखील जर सीट बदलणार नसतील तर फार भयान परिस्थिती दक्षिण मतदारसंघामध्ये होईल असं माझं मत आहे. विद्यमान आमदारांचं जर तिकीट कट झालं तर परिवर्तन आघाडी जी तिसरी आघाडी स्थापन होणार आहे. तर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की जर जिथला आमदार भारतीय जनता पार्टीने बदलला तर आम्ही परिवर्तन आघाडी आम्ही डिझॉल्व्ह करू आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करू, आम्ही तुमच्या बरोबर असू आणि ज्याला उमेदवारी देऊ त्यासाठी आम्ही जीवाचं रान करून निवडून आणू असा आम्हाला शब्द परिवर्तन आघाडीचे राठोड युवराज भैया राठोड यांनी दिलेला आहे. आणि या माध्यमातून म्हणजे की जर तिसरी आघाडी होणार नसेल तर एकाच एक या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे. जर एकाच एक या पद्धतीने जर निवडणूक लागली तर कोणत्याही उमेदवाराला आम्ही पराभूत करू. आता सध्या जे त्यापैकी भूमिपुत्रापैकी कुणाला जरी उमेदवारी दिली तर बाकीचे सर्वजण त्यांना एक मताने एक दिलाने काम करायला सर्वजण तयार आहेत. आणि जर इथं नसेल तर पक्षाने त्याच्यापैकी कुठलाही एक उमेदवार द्यावा. तुम्ही माझं तर मत आहे की तुम्ही रामापा चिवट शेट्टी असू द्यात, आमचे आपू पाटील असू द्यात, शिरशल मामा आमचा असू द्या किंवा मलसिद्ध मुंगळे साहेब असू द्या, हे आमचे प्रबळ दावेदार आहेत भारतीय जनता पार्टीकडून. यापैकी जर तुम्ही कुणाला जरी उमेदवारी दिली तरी ते सर्वजण आम्ही एकत्रित काम करावं. कारण सर्वजण भूमिपुत्र आहेत आणि खरा अधिकार पाहता स्थानिकांमध्ये यांचाच आहे. दक्षिणचे आमदारकी कोणाकडे असावी तर ते भूमिपुत्राकडेच असावी. या विषयावरती आमचं ठाम एकमत आहे. त्याच्यापैकी कुणाला एखाद्या उमेदवारी द्यावी, काही अडचण येणार नाही. आमचा उमेदवार 100% निवडून येतो. विद्यमान आमदार यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर लोकांना विश्वासात न घेणे, लोकांशी चर्चा न करणे, कुठलीही गोष्ट लोकांना विश्वासात घेऊन चर्चा केल्यानंतरच ते पुढील घटना घडत असतात आणि स्वतःच्या मनमानी कारभाराने त्यांनी स्वतःलाच सगळं सर्वस्व समजून कामे करतात आणि पक्षातच एकाना एक पद्धतचं वागणूक आणि दुसरा एक त्या पद्धतीचं वागणूक, ह्याच्यामुळं पक्षातले अंतर्गत मतभेद वाढले. त्याच्यामुळं हा प्रसंग उद्भवला. कारण का एक तालुक्याचा नेता जो कसा असतो तो सगळ्यांना सांभाळून घेणारा नेता असतो. तसंही कृत्य काही घडलेलं नाही. कारण का माझा स्वतःचा मुलगा सुद्धा एक आता नगरसेवक आहे त्या पार्टीमध्ये. वागणूक आता बघत असतो मी, जवळून पाहत असतो म्हणून मी बोलत असतो. आणि हे जे वागणूक आहे त्या वागणुकीमुळं फक्त सुभाष देशमुख आमदार ह्याच्यावर लोकांचं नाराजी आहे आणि पक्षावर कुणाचीही नाराजी नाही. फक्त पार्टीने एवढंच करायला पाहिजे की उमेदवार बदलून द्यायला पाहिजे आणि उमेदवार बदलल्यास इथं 1001% तालुका दक्षिण सोलापूरमध्ये बीजेपीचा झेंडा लागणार, थोडं मी सांगू इच्छितो. 251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यत्वे करून कामं झाले असतील, परंतु कामं झाले असताना देखील मोठ्या प्रमाणात जे अँटी इन्कम्बन्सी आहे या गोष्टीचा जर विचार केला तर प्रचंड प्रमाणात दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये विद्यमान आमदाराच्या विरोधात असंतोषाची लाट आहे. तर अशा प्रसंगामध्ये आमच्या सगळ्यांची भूमिका हेच आहे, आम्ही पार्टी विरोधक नाही आहे, भारतीय जनता पार्टीचे आम्ही निष्ठावान कार्यकर्ता आहे. तरी परंतु आज दक्षिण सोलापूरमधील नाराजीची जर सूर बघितली
सर्वसामान्य लोकांमध्ये बोललं गेलेलं विद्यमान आमदारांच्या संदर्भात जी चर्चा चालू आहे हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या असता मी पार्टीच्या वरिष्ठांना आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लोक नसून विद्यमान आमदारांच्या विरोधात आज लोक आहेत. तर अशा या प्रसंगामध्ये आता सध्या आम्ही जे इच्छुक उमेदवार आहे भूमिपुत्र म्हणून, तर या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुठल्याही दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कुठल्याही इच्छुक उमेदवाराला तुम्ही सर्वे टाकावं आणि तुम्ही सीट ठरवावं. तर आम्ही इच्छुक, मी स्वतः देखील इच्छुक उमेदवार आहे. तुम्ही जे उमेदवार बदलून द्याल त्या उमेदवाराचा आम्ही सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी राहून काम करू आणि निश्चितच परत भारतीय जनता पार्टीचा तिसऱ्यांदा या ठिकाणी आमदार करण्यासाठी आमचा सहयोग राहील. तर विषय काय म्हणजे भूमिपुत्राला मतदारसंघामध्ये रोजच्या अडचणी नागरिकांचा भागवण्यासाठी रोज काय अडचणी आहेत. सध्या आता आम्ही नगरसेवकाबरोबर प्रत्येक वार्डात फिरलेले आहे. हातवाड भागात काही ठिकाणी रोडचे अजून कामं नाही आहेत. पावसाळ्यात ते रोडचे खड्डे वगैरे आहेत, लाईट आहे आणि 24 तास मी अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्नाचं सेना भीमा संघर्ष समिती म्हणून काम करत आहे आणि अनेक वर्षापासून त्याचं पाण्याचं प्रश्न कसं सोडवायला पाहिजे ते काम मी करत आलेलं आहे. तर शहरातलं आता विषय म्हणजे 24 तास पाणी, लाईट हा त्यांचा महत्वाचा विषय आहे आणि रोड हातवाड भागाचे हे अनेक प्रश्न आता पूर्णपणे झालेले नाही आहे. पण जास्तीत जास्त पक्षांनी कामं केलेली आहेत, त्याला काय वाद नाही. ते अनेक कामं आपण तिथं भागात सोडू. आणि दुसरं म्हणजे दक्षिण तालुक्यात सेना भीमा संघर्ष समितीचं मी अध्यक्ष आहे आणि मी अनेक अधिकाऱ्यापर्यंत पोचलो आणि बसलो, चर्चा केलो आणि आंदोलन केलो पाण्यासाठी. अनेक वेळा अधिकाऱ्याच्या विरोधात वेळोवेळ टेल हेंड पासून वरपर्यंत पाण्याचा प्रश्नासाठी मांडलेला आहे. वडापूर बॅरेज कम धरणसाठी मांडलेला आहे. तर अनेक हे प्रश्न सुटायला पाहिजे. तर तिथं भूमिपुत्रालाच माहित आहे तिथं काय करायला पाहिजे काय नाही. आणि बॅरेजेसचं मी मध्ये टोल नाक्यावर आंदोलन करून मी स्वतः त्याचं नेतृत्व करून शेतकऱ्याला घेऊन जाऊन ते CSR फंडातनं हे झालेलं आहे, बॅरेज मंजूर झालेलं आहे. बॅरेज म्हणजे ब्रिजच मंजूर झालेला आहे तिथं. तर ते ब्रिज कम बांधार व्हायला पाहिजे, त्याचं अजून 3-4 इंचीने उंची वाढायला पाहिजे. असं ग्रॅव्हिटी प्रमाणे जिथं जिथं लहान लॅटरल कॅनल, मेन कॅनल हे कम्प्लीट वाढवायला पाहिजे आणि सिंचनाचं क्षेत्र वाढायला पाहिजे. अनेक तालुक्यात अनेक प्रश्न आहेत, हे सर्व सोडायला पाहिजे. हे भूमिपुत्र समजू शकतो. आणि तिथं लोकाला घरात बसून बोलवण्यापेक्षा प्रत्येक गावागावी प्रत्येक वार्डात जाऊन त्यांच्या समस्या जाणून त्यांचे कामं करायला पाहिजे म्हणून माझं असं मत आहे. आणि भूमिपुत्राला ह्यावेळेस गेल्या अनेक वर्षापासून पक्षांनी बाहेरच्याला उमेदवार दिले. बाहेरच्याला उमेदवार देताना आता मी पक्षाला एवढंच विनंती करतो की ह्यावेळेस भूमिपुत्राला संधी द्यावा आणि न्याय द्यावा असं आमचं सर्वांचंही म्हणणं आहे. आणि आम्ही स्वतःही इच्छुक आहे, मी बी इच्छुक आहे, बाकीचे बी इच्छुक आहे. आमच्यातलं कोणालाही दिलं तर बी आम्ही एकमेकाला मागं लागून ते सीट आणल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोल. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना, अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, AP, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.